आपल्याला भेटायला आलेला शिवाजी हा खोटा असल्याचं सिद्धीला लक्षात येतात सिद्धीने सैन्यांच्या सहाय्याने शिवरायांचा पाठलाग केला. सिद्धी मसूरच्या सैन्यांशी दोन हात करणं हाच एक पर्याय शिवरायांकडे राहिला होता. इतक्यातच बाजीप्रभू पुढे आले. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मरून चालणार नाही. घोडखिंडीच्या अरुंद वाटेत बाजींनी खिंड लढवण्याची शिवरायांकडून अनुमती घेतली आणि शिवरायांना विशाळगडाकडे कूच करण्यास सांगितले. बाजींनी खिंड शर्तीने लढवली. हातात नंग्या तलवारी घेऊन बाजी शत्रूंवर तुटून पडला. शिवराय गडावर पोहोचेपर्यंत शत्रूला खिंडीतून वर सोडले नाही. विशाळगडावर महाराज सुखरूप पोचले. तोफांचा आवाज झाला आणि रक्तबंबाळ झालेला बाजी धारातीर्थी पडला. स्वामीनिष्ठ असावी तर बाजी सारखी. शिवरायांनी या निष्ठावंत सैनिकाची आठवण सदैव राहावी म्हणून बाजीप्रभू ज्या खिंडीत प्राण गेला त्या खिंडीचे नाव पावन